नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 38 अभ्यासणार आहोत आणि या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला इनव्हर्स प्रपोर्शनचे उदाहरणे सोडवायची आहेत. तर सर्वप्रथम आपण इनव्हर्स प्रपोर्शनची व्याख्या आणि इनव्हर्स प्रपोर्शनचा कन्सेप्ट समजून घेऊया. व्याख्या आपल्याला याप्रमाणे करता येईल. इनव्हर्स प्रपोर्शन: इफ अपोजिट चेंज टेक्स प्लेस इन टू क्वांटिटीज देन द टू क्वांटिटीज आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. तर व्याख्या आपल्याला काय सांगते, जर दोन क्वांटिटीजमध्ये अपोजिट चेंज होत असेल तर त्या दोन क्वांटिटीज इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये असतात. आता अपोजिट चेंज होणे म्हणजे काय हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. या ठिकाणी आपण एक उदाहरण गृहीत धरले. त्या ठिकाणी आपण दोन क्वांटिटीज घेतल्यात, नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज. समजा दोन वर्कर्सला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर तेच काम 4 वर्कर्सला करण्यासाठी किती दिवस लागतील? 2 वर्कर्सला 10 दिवस लागतात, तर 4 वर्कर्सला नक्कीच 10 पेक्षा कमी दिवस लागतील. वर्कर्सची संख्या आपण दुप्पट केली आहे, 2च्या ऐवजी 4 वर्कर्स केले, तर काम करण्यासाठी आपल्याला निम्मे दिवस लागतील. 10च्या निम्मे 5च दिवस लागतील. म्हणजे पहा, वर्कर्सची संख्या आपण वाढवली असता दिवसांची संख्या कमी होते, म्हणजेच एक क्वांटिटी वाढवली असता दुसरी क्वांटिटी कमी होते. यालाच आपण म्हणतो अपोजिट चेंज. एक क्वांटिटी वाढली असता दुसरी क्वांटिटी कमी होणे म्हणजेच अपोजिट चेंज. आणि अशा प्रकारचा चेंज, एक क्वांटिटी वाढली असता दुसरी क्वांटिटी कमी होणे म्हणजेच अपोजिट चेंज, जर दोन क्वांटिटीजमध्ये होत असेल तर त्या दोन क्वांटिटीज इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये आहेत असं आपण म्हणत असतो. तर याचप्रमाणे आपण डेफिनेशन केली. इफ अपोजिट चेंज टेक्स प्लेस इन टू क्वांटिटीज देन द टू क्वांटिटीज आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. आता पुढे पाहू. जर आपण नंबर ऑफ वर्कर्स 5 घेतले तर नंबर ऑफ डेज किती लागतील? तर आपण थोड्या वेळाकरता हे नंबर ऑफ डेज एक्स गृहीत धरूया आणि एक्सची किंमत आपण शोधण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्याला इनव्हर्स प्रपोर्शनचा कन्सेप्ट अजून सविस्तर समजून घ्यावा लागेल. पहा, जर दोन क्वांटिटीजमध्ये इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर त्या दोन क्वांटिटीजचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. हा इनव्हर्स प्रपोर्शनचा कन्सेप्ट आहे. दोन क्वांटिटीजमध्ये इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर त्यांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो म्हणजे फर्स्ट ऑब्झर्वेशनमध्ये जो प्रॉडक्ट आहे 2 × 10 तो प्रॉडक्ट आणि दुसऱ्या ऑब्झर्वेशनमधला प्रॉडक्ट 4 × 5 हे दोघं इक्वल असतात. 2 × 10 चा गुणाकार 20 येईल, 4 × 5 चा गुणाकार पण 20 येईल. म्हणजे प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे, प्रॉडक्ट इक्वल आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या ऑब्झर्वेशनचा पण प्रॉडक्ट तेवढाच मिळेल, 5 × x. ठीक आहे. तर हा जो आपल्याला कन्सेप्ट लक्षात आला की दोन क्वांटिटीजमध्ये इनव्हर्स प्रपोर्शन असल्यानंतर त्यांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो, या कन्सेप्टचा उपयोग करून आपण ह्या एक्सची किंमत काढू शकतो. कशा प्रकारे काढता येईल? आता हे सगळे प्रॉडक्ट इक्वल आहेत, मग यामधले आपण कुठलेही दोन प्रॉडक्ट पुढे समीकरण तयार करूया. समीकरण तयार करण्यासाठी वापरूया. म्हणजेच हा 5 × x हा प्रॉडक्ट आणि 4 × 5 हा प्रॉडक्ट, हे दोन्ही प्रॉडक्ट इक्वल आहेत, आपण ते इक्वल घेतले. हे समीकरण तयार झाले. हे समीकरण सोडवा, एक्सची किंमत आपण मिळूया. x बरोबर 4 × 5, छेदी हे 5 छदस्थानी येतील, 5 ने आपल्याला भाग देता येईल, 5 × 5 5 × 5. म्हणजेच x बरोबर आपल्याला फक्त मिळतील 4. याचाच अर्थ जर आपण नंबर ऑफ वर्कर्स 5 घेतले तर नंबर ऑफ डेज आपल्याला किती लागतील? 4. एक्सची किंमत आपल्याला 4 मिळाली. तर अशा प्रकारे हा जो कन्सेप्ट आपल्याला समजला की जर दोन क्वांटिटीजमध्ये इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर त्यांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. या पद्धतीने आपण कुठलेही दोन प्रॉडक्ट इक्वल घेऊ शकतो आणि त्यानुसार जे समीकरण आपल्याला मिळतं ते समीकरण सोडून आपल्याला एक क्वांटिटी दिली असता दुसरी क्वांटिटी शोधता येते. तर अशा प्रकारे आपल्याला इनव्हर्स प्रपोर्शनचे उदाहरणे सोडवायचे असतात. इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो हा कन्सेप्ट वापरून. ठीक आहे. तर चला यानंतर प्रॅक्टिस सेट 38चं उदाहरण क्रमांक 1 करूया. विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिस सेट 38चा क्वेश्चन 1 करूया. क्वेश्चन 1 आहे, 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक? हाऊ मेनी वुड 15 टेक? पहा, एक फील्ड वीड करण्यासाठी 5 वर्कर्सला 12 days लागतात, तर 6 वर्कर्सला किती डेज लागतील आणि 15 वर्कर्सला किती डेज लागतील ते आपल्याला शोधायचे. उत्तर लिहूया. एका बाजूला आपण नंबर ऑफ वर्कर्स घेऊया. नंबर ऑफ वर्कर्स
आणि दुसऱ्या बाजूला नंबर ऑफ डेज घेऊया. नंबर ऑफ डेज उदाहरणार्थ आपल्याला दिले 5 वर्कर्सला 12 डेज लागतात. नंबर ऑफ वर्कर्स 5 असतील तर नंबर ऑफ डेज 12. तर आपल्याला 6 वर्कर्सला किती डेज लागतील ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण एक्स डेज लागतील असं गृहीत धरूया आणि 15 वर्कर्स असतील तर किती डेज लागतील ते आपल्याला शोधायचं आहे. तर 15 वर्कर्सला वाय डेज लागतात असं आपण गृहीत धरूया. ओके, आता पहा 5 वर्कर्सला 12 डेज लागत आहेत तर 6 वर्कर्सला नक्कीच 12 पेक्षा कमी डेज लागतील. म्हणजे वर्करची संख्या वाढली असता डेजची संख्या कमी होते. एक क्वांटिटी वाढली असता दुसरी क्वांटिटी कमी होते. म्हणजेच हे इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. तर सर्वात प्रथम आपण उत्तरामध्ये आधी मेन्शन करूया, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 2 उदाहरणं सोडवायचे आहेत. 6 वर्कर्सला किती डेज लागतील आणि 15 वर्कर्सला किती डेज लागतील. त्यापैकी पहिलं उदाहरण आपण समजा ए म्हणूया. इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट कॉन्स्टंट घेता येईल. नंबर ऑफ वर्कर्स इंटू नंबर ऑफ डेज हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट घेता येईल. म्हणजे 6 इंटू एक्स इज इक्वल टू 5 इंटू 12. इनव्हर्स प्रपोर्शनच्या कन्सेप्टनुसार आपलं हे समीकरण तयार झालं. आता हे समीकरण सोडून आपण एक्सची किंमत काढूया. पुढे एक्स इक्वल टू 5 इंटू 12 डिवायडेड बाय हे 6 गुणाकारातले आपल्या इकडे डिव्हिजनमध्ये येतील. 6 6ने भाग देऊ. 6 1 6 6 2 12 म्हणजेच एक्स बरोबर आपल्याला मिळतील 5 2 10. म्हणजेच 6 वर्कर्सला ते काम पूर्ण करण्यासाठी किती डेज लागतील 10 डेज. अँड देअरफॉर पहिलं आन्सर आपल्याला मिळालं 6 वर्कर्स विल टेक 10 डेज. 6 वर्कर्स विल टेक 10 डेज टू वीड द फील्ड. टू वीड द फील्ड. ठीक आहे, तर आपलं पहिलं आन्सर आलं 10 डेज. त्यानंतर आपल्याला 15 वर्कर्स असतील तर किती डेज लागतील ते पण शोधायचे. त्यासाठी दुसरं उत्तर लिहूया, आन्सर बी. त्यामध्ये सुद्धा आपल्याला इक्वेशन तयार करता येईल. 15 वर्कर्सला वाय डेज लागतात असं आपण कन्सिडर केलंय. नंबर ऑफ वर्कर्स इंटू नंबर ऑफ डेज इज इक्वल टू 5 वर्कर्सला 12 डेज लागतात हे आपल्याला दिलेलं आहे. 5 इंटू 12 प्रॉडक्ट आपल्याला इक्वल घेता येतो इनव्हर्स प्रपोर्शनच्या कन्सेप्टनुसार. त्यानुसार आपलं समीकरण तयार झालं 15 इंटू वाय इज इक्वल टू 5 इंटू 12. हे समीकरण सोडून वायची किंमत काढूया. म्हणजेच वाय इज इक्वल टू 5 इंटू 12 डिवायडेड बाय हे 15 डिवाइडमध्ये येतील 50. आता 5ला आणि 15ला आपल्याला 5ने डिवाइड करता येईल. 5 1 5 5 3 15. 3ने 12ला भाग देता येईल. 3 1 3 3 4 12. म्हणजेच वाय इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल 4. म्हणजेच 15 वर्कर्सला ते वर्क करण्यासाठी किती डेज लागतील 4 डेज. अँड देअरफॉर फायनल आन्सर आपल्याला सेकंड आन्सर पण लिहिता येईल 15 वर्कर्स विल टेक 4 डेज टू वीड द फील्ड. 15 वर्कर्स विल टेक 4 डेज टू वीड द फील्ड. ठीक आहे, यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 2 करूया. विद्यार्थ्यांनो एक्झाम्पल 2 करूया. एक्झाम्पल 2 आहे मोहनराव टूक 10 डेज टू फिनिश अ बुक रीडिंग 40 पेजेस एव्हरी डे. हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 डेज. पहा, मोहनरावला एक पुस्तक 10 डेजमध्ये फिनिश करायचं असेल तर डेली 40 पेजेस रीड करावे लागतात. तर तेच पुस्तक 8 डेजमध्ये फिनिश करायचं असेल तर डेली किती पेजेस वाचले पाहिजेत हे आपल्याला शोधायचे. उत्तर लिहूया. एका बाजूला घेऊया नंबर ऑफ पेजेस.
नंबर ऑफ पेजेस, आणि दुसऱ्या बाजूला घेऊया नंबर ऑफ डेज. डेली 40 पेजेस रीड केल्यानंतर ते बुक फिनिश करायला 10 दिवस लागतात. तर ते बुक 8 दिवसात फिनिश करायचं असेल तर डेली किती पेजेस आपण वाचले पाहिजे ते आपल्याला शोधायचे. ते आपण एक गृहीत धरूया. पहा, 10 डेजमध्ये बुक फिनिश करण्यासाठी 40 पेजेस पर डे रीड करावे लागतात. जर 8 डेजमध्ये आपल्याला बुक फिनिश करायचं असेल तर नक्कीच 40 पेक्षा जास्त पेजेस रीड करावे लागतील. म्हणजेच एक क्वांटिटी कमी झाली असता दुसरी क्वांटिटी वाढते. म्हणजेच हे उदाहरण इनव्हर्स प्रपोर्शनचं आहे. तर सर्वात आधी आपण उत्तरामध्ये इनव्हर्स प्रपोर्शन बद्दल मेन्शन करूया. दिस इज an example of inverse proportion. उदाहरणामध्ये इनव्हर्स प्रपोर्शन आहे म्हणजेच आपण यांचा प्रॉडक्ट इक्वल घेऊ शकतो. अँड देअरफॉर आपल्याला इक्वेशन मिळेल x इंटू 8 नंबर ऑफ पेजेस इंटू नंबर ऑफ डेज इज इक्वल टू 40 इंटू 10. हा इनव्हर्स प्रपोर्शनच्या कन्सेप्टनुसार आपण दोन क्वांटिटीचा प्रॉडक्ट इक्वल घेत असतो. समीकरण सोडूया. x इज इक्वल टू 40 इंटू 10 डिवायडेड बाय हे 8 आता डिव्हिजनमध्ये येईल 8. 8ने आपल्याला 40ला डिवाइड करता येईल. 8 एक 8, 8 45. नेक्स्ट x इज इक्वल टू 5 इंटू 10 म्हणजेच आपल्याला मिळेल 50. म्हणजेच 8 डेजमध्ये जर बुक फिनिश करायचं असेल तर डेली आपल्याला किती पेजेस रीड करावे लागतील? 50 पेजेस. आणि म्हणून आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल मोहनराव शुड रीड 50 पेजेस पर डे. मोहनराव शुड रीड 50 पेजेस पर डे. ओके. यानंतर एक्झाम्पल नंबर 3 करूया. विद्यार्थ्यांनो एक्झाम्पल नंबर 3 करूया. एक्झाम्पल 3 आहे मेरी सायकल्स ॲट 6 किलोमीटर पर आवर. हाऊ लॉंग विल सी टेक टू रीच हर aunt's हाऊस विच इज 12 किलोमीटर अवे. इफ सी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर हाऊ लॉंग वुड शी टेक. पहा, प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की जर मेरीने 6 किलोमीटर पर आवर याप्रमाणे या स्पीडने जर प्रवास केला तर 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागेल. त्याऐवजी 4 किलोमीटर पर आवर या स्पीडने प्रवास केला तर तेवढंच अंतर 12 किलोमीटर कव्हर करायला किती वेळ लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 क्वांटिटीज आहेत, स्पीड, टाइम आणि डिस्टन्स. सुरुवातीला 6 किलोमीटर पर आवर या स्पीडने मेरी प्रवास करते आणि 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते. तर त्यासाठी तिला x आवर्स लागतात असं आपण गृहीत धरूया. आणि दुसऱ्या वेळेस 4 किलोमीटर पर आवर या स्पीडने ती प्रवास करते आणि तेवढंच डिस्टन्स तिला कव्हर करायचं आहे 12 किलोमीटर. तर त्यासाठी किती वेळ लागेल ते आपल्याला विचारले तर ते आपण y आवर्स गृहीत धरूया. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी 2 उत्तरं लिहावी लागतील. 6 किलोमीटर पर आवर या स्पीडने किती वेळ लागेल आणि 4 किलोमीटर पर आवर या स्पीडने किती वेळ लागेल. आता पहा, या ठिकाणी एक फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. तो फॉर्म्युला आपण मेन्शन करूया आन्सरमध्ये. स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. ठीक आहे. स्पीड आणि टाइमचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ स्पीड आणि टाइम या 2 क्वांटिटीज इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये आहेत. आणि मग आपल्याला तेही मेन्शन करता येईल दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. या ठिकाणी आपल्याला 2 उत्तर शोधायचे. 6 किलोमीटर पर आवर या स्पीडने किती वेळ लागेल त्यासाठी आपण पहिलं उत्तर लिहूया. ए स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स.
हा फॉर्म्युला वापरून आपल्याला अशा प्रकारे समीकरण मिळेल. स्पीड 6 आहे, डिस्टन्स 12 कव्हर करायचे, टाइम किती लागेल 6 इंटू एक्स इज इक्वल टू 12, स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. मग आता हे समीकरण सोडूया. एक्स इज इक्वल टू 12 अपॉन 6, 6ने 12ला भाग जाईल, 6 1 6 6 2 12, म्हणजेच एक्स इज इक्वल टू आपल्याला 2 मिळाले. म्हणजेच आपल्याला आन्सर लिहिता येईल मेरी टेक्स 2 hours विथ स्पीड 6 किलोमीटर पर आवर. आन्सर लिहिता येईल मेरी टेक्स 2 hours विथ स्पीड 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे पहिला आन्सर आपल्याला 2 hours. त्याचप्रमाणे आपल्याला जर स्पीड 4 किलोमीटर पर आवर असेल तर किती वेळ लागेल ते पण शोधायचं. त्यासाठी दुसरं उत्तर लिहूया. याचप्रमाणे आपल्याला समीकरण करता येईल स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. स्पीड आहे 4 किलोमीटर पर आवर इंटू टाइम आपण घेतलाय y आवर्स इज इक्वल टू डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे 12 किलोमीटर. स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स नुसार आपलं समीकरण तयार झालं. समीकरण सोडूया. y इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 4. 4ने 12ला डिवाइड करता येईल. 4 1 जा 4, 4 3 जा 12, म्हणजेच y इज इक्वल टू आपल्याला 3 मिळालं. म्हणजेच 4 किलोमीटर पर आवर या स्पीडने मेरीला किती वेळ लागेल 3 hours. आणि मग फायनल आन्सर लिहिता येईल मेरी टेक्स 3 hours विथ स्पीड 4 किलोमीटर पर आवर. मेरी टेक्स 3 hours विथ स्पीड 4 किलोमीटर पर आवर. तर सेकंड आन्सर मिळालं 3 hours. ठीक आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 4 करूया. विद्यार्थ्यांनो एक्झाम्पल नंबर 4 करूया. एक्झाम्पल 4 आहे द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट्स 30 days फॉर 4,000 people. हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000 people. पहा क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलंय. स्टॉक ऑफ ग्रेन 4,000 पीपलला 30 days पुरतो, तर 6,000 पीपलला किती डेज पुरेल. पहा आन्सरमध्ये आपल्याला 2 क्वांटिटीज गृहीत धरता येतील. नंबर ऑफ पीपल आणि दुसरी क्वांटिटी नंबर ऑफ डेज. फोर 4,000 पीपलसाठी ग्रेनचा स्टॉक 30 days पुरतो, तर 6,000 पीपलसाठी तोच स्टॉक किती दिवस पुरेल ते आपल्याला शोधायचे. त्यासाठी आपण एक्स गृहीत धरूया. 6,000 पीपलसाठी ग्रेनचा स्टॉक एक्स डेसाठी पुरतो हे आपण गृहीत धरूया. पहा 4,000 पीपलला स्टॉक 30 days पुरतो, तर 6,000 पीपलला नक्कीच तो स्टॉक 30 पेक्षा कमी डेज पुरेल. म्हणजे एक क्वांटिटी वाढली असता दुसरी क्वांटिटी कमी होते. म्हणजेच हे एक्झाम्पल इनव्हर्स प्रपोर्शनचं आहे. तर सुरुवातीला आपण मेन्शन करूया दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. आता एक्झाम्पल इनव्हर्स प्रपोर्शनचं आहे म्हणजे आपल्याला 2 क्वांटिटीचा प्रॉडक्ट इक्वल घेता येईल. म्हणजेच इक्वेशन तयार होईल 6,000 इंटू एक्स इज इक्वल टू 4,000 इंटू 30. समीकरण तयार झालं. हे सोडून आपण एक्सची किंमत काढू. म्हणजेच आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल टू 4,000 इंटू 30 डिवायडेड बाय हे 6,000 इकडे डिवाइडमध्ये येतील. ओके. पुढे आता पहा हे डिनॉमिनेटरमधले 3 0 न्यूमरेटरमधल्या 3 zeros आपल्याला कट करता येतील. पुढे या 6ने 30ला डिवाइड करता येईल. 6 1 जा 6, 6 5 जा 30. मग पुढे एक्स इज इक्वल टू काय मिळेल 4 इंटू 5. 4 इंटू 5 म्हणजेच 20. म्हणजेच तो स्टॉक 6,000 पीपलला किती डेज पुरेल 20 days. आणि म्हणून आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल द स्टॉक ऑफ ग्रेन विल लास्ट
फॉर 20 days, the stock of grain will last for 20 days. ओके. सो अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 4 आपलं पूर्ण झालं आणि प्रॅक्टिस सेट 38 पूर्ण झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 39चा अभ्यास करूया. ठीक आहे. थँक्यू.